एक अशी रेमेडी ज्याने फक्त 5 दिवसात माझ्या केसांना इतके लांबदाट केले आहे. लोक म्हणत होते की महिने लागतात केसांना लांब करण्यासाठी, पण फक्त 5 दिवसात मी बघितले माझ्या केसांना इतके लांब होताना. तुम्ही विचार पण नाही करू शकत. फक्त एक मसाल्याने तुमचे केस इतके वेगाने वाढतील आणि मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह रिझल्ट पण दाखवणार आहे. मी कोणत्या एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंटची गोष्ट नाही करत आहे, नाही कोणत्या इम्पॉर्टंट प्रोडक्टबद्दल बोलत आहे. अशी वस्तू जी तुमच्याच किचनमध्ये आहे, पण त्याचे परिणाम पाहून तुम्ही शॉक व्हाल. माझे केस पण ह्याच ट्रिकला वापरून खूप वेगाने लांबदाट व शायनी झाले आहे. केसांची ग्रोथ खूप झपाट्याने झाली आहे. 2 वर्षाच्या आधी मी पण त्यातलीच होते ज्यांचे केस गळतच जात होते. हेअरफॉल इतका जास्ती होत होता की काही जागेवरती तर टक्कल दिसायला लागले होते. तेव्हा माझ्या आजीने एक देसी उपाय सांगितला, जे की ती पण खूप वर्षापासून यूज करत आहे. तिचे केस पण खूप जास्ती दाट व लांब आहे. तिच्या केसांची हेअर ग्रोथ पाहून, केसांची लांबी पाहून सगळे विचारतात, केसांवरती असं काय लावता आजी? पण ती लावते किचनमध्ये उपलब्ध असणारा मसाला, जो आहे लवंग. जे लवंग आपण मसाल्यामध्ये वापरतो. माझ्यासोबत लगभग 7,000 लोकांनी सुद्धा याचा वापर केला आहे. फक्त 5 दिवसात त्यांच्या केसांची लांबी हातभर वाढली आहे. केसांची ग्रोथ अशी वेगाने होत आहे जसे की हेअर ग्रोथ बूस्टर लावले आहे. तुमच्या केसांची अवस्था कशी पण राहू द्या, टक्कल पडलं असू द्या किंवा स्कॅल्प दिसू द्या, केस खूप वर्षापासून एकाच जाग्यावरती अडकलेले आहे, अचानकच गळायला लागले आहे, तुटायला लागले आहे, रब झाले आहे, ड्राय झाले आहे, तर तुमचे केस दुप्पट तिप्पट स्पीडने लांब होऊन जाणार. या रेमेडीला लावताच ही रेमेडी तुमच्या केसांना वॉल्यूम घेऊन येते, ज्याने तुमचे केस खूप दाट व शायनी व सिल्की होतात. केसांना इतकी थिकनेस येते जे तुमच्या पातळ वेणीला जाड वेणीमध्ये कन्वर्ट करते. 100% गॅरंटी देते. याला जितके वेळ मी वापरले आहे ना, तितकेच वेळ मला रिझल्ट मिळाला आहे. मी सगळंच वापरून सोडले होते. तेव्हा ही रेमेडी आजीने सांगताच तुरंत ट्राय केली आणि केसांवरती मॅजिकच झाले. जसे की जादू केली आहे या रेमेडीने. केसांची ग्रोथ इतकी वेगाने केली आहे, जशी लांबी केसांची हवी होती मला तशीच मिळाली. या रेमेडीला तुम्ही पण विचार करूनच लावा, कारण याने तुमचे केस पण इतके लांब होणार की प्रत्येक महिन्याला हेअर कटिंग करावी लागणार. केसांची ग्रोथ खूप फास्टली व्हायला लागते, मग ते कोणत्या पण वयाचे लोक वापरो. यासाठी आपल्याला फक्त फुल असणारेच लवंग ची गरज पडणार आहे, आणि हे तर सर्वांच्याच किचनमध्ये उपलब्ध असते. हा मसाला, जे की आपण याला लवंग म्हणतो. ही रेमेडी आपली केस गळती थांबवण्यासाठी आणि आपली केसांची वाढ वेगाने होण्यासाठी इतके पॉवरफुल सोल्युशन आहे. तुम्ही घरच्याच या वस्तूचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची लांबी फक्त 5 दिवसात वाढवू शकता. केसांना मजबूत बनवू शकता. तुमच्या पांढरे झालेल्या केसांना सुद्धा काळे करू शकता. ही रेमेडी तुमच्या केसांसाठी वरदान आहे. हा एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे. याने माझ्या केसांना फक्त 5 दिवसामध्ये खूप वेगाने लांब केले आहे. हा केसांना फास्टली लांब करणारा ट्राईड आणि ट्रस्टेड नुस्खा आहे. लगभग 7,000 लोकांनी वापरला आहे आणि आपले फीडबॅक फोटोज माझ्यासोबत शेअर केले आहे. त्यांच्या पहिल्या केसांमध्ये आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे. केसांची लांबी अशी वाढली आहे जसा काही केसांना बूस्टर डोस मिळाला आहे. त्यांचे हेअरफॉल तर तुरंतच थांबले आहे आणि केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे. सगळ्यात खास गोष्ट, ज्यांचे केस खूप वर्षापासून एकाच जागेवरती अटकले होते, टक्कल पडले होते, कपडावरची रेसेडिंग लाईन पातळ झाली होती, केसांची लांबी गायब झाली होती, केसांची जाडी पण गेलेली होती, त्या सगळ्या लोकांच्या केसांची रिग्रोथ स्टार्ट झाली आहे. झाडू मारताना केस दिसतात, कंगव्यामध्ये केस गळून येतात, बेडशीटवरती केस दिसतात आणि आपल्या डोक्यांवरती केस कमी. अशांमध्ये आपण महागड्या सिरमवर जास्ती पैसे खर्च करतो आणि त्याच्यावरच विश्वास करतो, पण आपल्याला रिझल्ट 0 मिळतो. याचे कारण पण मी तुम्हाला समोर सांगणारच. इथे बघू शकता, मी घेतलेल्या आहे फुलवाल्या 5 ते 7 लवंग आणि त्या कुटणीने थोड्याशा कुटून घेतलेल्या आहे, म्हणजे की ओबडधोबड करून घेतलेल्या आहे. जास्ती बारीक पण नाही आणि जास्ती ठोकर पण नाही. या प्रकारे मी या लवंगचे कुटणीने
थोडेसे कूट करून घेतलेले आहे, जेणेकरून यामधले जे काही प्रॉपर्टीज आहे, मिनरल्स आहेत या लवंगमधले, ते पूर्ण पोषक तत्व आपल्या केसांना व्यवस्थितपणे लागणार. यासाठी आपल्याला लवंगला थोडंसं कुटून घ्यायचं आहे, म्हणजे की थोडंसं ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, आता मी घेतलेली आहे चहा पावडर. चहा पावडर आपल्या केसांना काळेभोर व मजबूत करण्यासाठी खूप फायद्याचे आहे. त्यासाठी मी इथे 2 चम्मच चाय पावडर घेत आहे. चहा पावडर सुद्धा आपल्या किचनमध्येच अवेलेबल असते. तुम्हाला इथे आणखी तिसरी वस्तू घ्यायची आहे, ते आहे कडुलिंबाचा पाला. कडुलिंबाची पानं ही केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात. केसांसाठी कडुलिंबाच्या पानाचा खूप फायदा आहे. हे एक वनौषधी आहे. याचे आपल्या केसांसाठी खूप फायदे आहे. हे आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करतात. तर इथे मी कडुलिंबाची पानं टाकून घेत आहे. या प्रकारे आपल्या केसातला कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंबातील अँटी फंगल गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करते. दुसरी गोष्ट, खाज आणि कोरडेपणा कमी करण्यास कडुलिंब खूप फायदेशीर आहे. तिसरी गोष्ट, कडुलिंबाच्या वापराने डोक्यातील उवा मरण्यास खूप मदत होते. हे सिरम बनवण्यासाठी मी तांब्याच्या लोट्यामध्ये रात्रभर पाणी ठेवलेलं होतं आणि तेच पाणी आता इथे मी घेतलेलं आहे या भांड्यामध्ये टाकून. आणि आता जे काही इन्ग्रेडियंट्स आपण इथे घेतलेले आहे, कडुलिंबाचा पाला, लवंग आणि चहा पावडर, हे सगळे घटक आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहे. आणि चम्मचच्या मदतीने आपल्याला हे तीनही घटक या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचे आहे. तुम्ही एक गोष्ट आणखी काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपल्याला हे सिरम बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये तांब्याच्याच भांड्यातलं पाणी वापरायचं आहे, म्हणजे की तांबा उतरलेलं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे हे सिरम बनवण्यासाठी. आता आपल्याला याला गॅसवरती ठेवून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. याला व्यवस्थितपणे पकू द्यायचे आहे या पाण्यामध्ये, या तीनही घटकला. या तिन्ही घटकचे पोषक तत्व या पाण्यामध्ये उतरून जाणार पकवल्याने. हे आपल्या केसांसाठी एक बूस्टर डोस तयार होत आहे. हे एक पॉवरफुल सोल्युशन आहे आपली केस गळती थांबवण्यासाठी आणि आपल्या केसांची वाढ वेगाने होण्यासाठी. आपण महागाच्या सिरमवरती जास्ती पैसे खर्च करतो आणि त्याच्यावरच विश्वास करतो, पण आपल्याला रिझल्ट 0 मिळते. कारण बाजारातल्या सिरममध्ये जास्ती प्रमाणामध्ये केमिकल असते, ते फक्त आपल्या केसांना हानिकारक असते. पण यामध्ये केसांना हानी न पोहोचवता, काही केमिकल न यूज करता केसांची लांबी वेगाने होण्यासाठी हे आयुर्वेदिक सिरम आपल्या केसवाढीसाठी बेस्ट सोल्युशन आहे. आपली केस गळती थांबवण्यासाठी रामबाण उपाय आहे. उकळी आल्यानंतर हे वारंवार या कडुलिंबाची पानं वरती येत राहणार. तर आपल्याला या चम्मचच्या साहाय्याने वारंवार त्याला असं फिरवून आतमध्ये डुबवत राहायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, सिरमचा कलर पण चेंज झालेला आहे यामधला. तर बघू शकता या प्रकारे कलर आपल्याला मिळाला आहे या सिरमचा. तुम्हाला तुमच्या केसांची लांबी वेगाने वाढवायची आहे आणि केसांना दाट मजबूत करायचे आहे, तर एकदा हे सिरम बनवून नक्की ट्राय करा. तर बघू शकता इथं सिरम बनवून तयार झालेले आहे आपले. आणि आता मी चाळणीच्या मदतीने एका कटोरीमध्ये मी जेवढे हवे आहे माझ्या केसांवर लावण्यासाठी तेवढे इथे गाळत आहे. मी हे सिरम 2दा वापरण्यासाठी बनवलेले आहे. तर इथे मी आता या कटोरीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे या सिरमला. आपल्याला अगोदर याला थंड करायचं आहे, त्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे. थोडा वेळ आपल्याला या सिरमला 5 मिनिट असे सोडायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे थंड झाल्यानंतर आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला याला थंड केल्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. मी हे सिरम अगोदर आपल्या केसांवरती ट्राय केले. माझे हेअरफॉल तुरंत थांबले. माझ्या टक्कल झालेल्या डोक्यावरती सुद्धा केस आले. हे गॅरंटेड रेमेडी आहे. याला बनवणे, लावणे, याला समजून घेणे खूप सोपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपल्या केसांवरती आळस न करता. आपल्याला जर लांब केस हवे आहेत तर आपल्याला थोडी मेहनत तर करावीच लागणार.
तर या सिरमला आपल्याला रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे आणि सकाळी उठून शॅम्पूनी हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस लांब, दाट व रेशमसारखे मुलायम होतील, तेही फक्त 5 दिवसात. आणि सगळ्यात खास गोष्ट तर ही रेमेडी लहाण्यापासून ते मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयाचे लोक वापरू शकते, कारण की यामध्ये आहे आयुर्वेदिक घटक जे की केमिकल फ्री आहे आणि आपल्या केसांना फायदाच देणारे आहे. म्हणून म्हणते या रेमेडीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातनं बघत आहात, भारतातल्या कोणत्या शहरातनं बघत आहात मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मला पण कळणार भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत ही रेमेडी पोहोचली आहे. तर बाय.